नक्कीच प्रोत्साहित करत असतात। विरल नायर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि एका साईडला आपण पाहू शकतायत हेमंत ठाकूर तर रवी बुंबक यावेळेला पाहायला मिळतात। आसिफ अन्सारी समोरच बरकत अली सय्यद आपण पाहू शकतायत। तदनंतर मुराद खान फराद महबूब फायनल मध्ये पोहोचले गेलेत। उद्याच्या दिवसात जबरदस्त पाहायला मिळेल गुड लक फायटर्स आणि पप्प्याबाई खास करून प्रत्येक वर्षी फायनल मध्ये पोहोचण्याचा त्यांना बहुमान मिळाला आहे। एका साईडला संघ आपण पाहणार आहोत त्या दोन संघांमध्ये सलमान मात्र सकाळचा सामना खेळेल। तर या आपण मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक आणि जयनीश पटेल स्ट्राइक एंड कडे आपण पाहू शकतील गोलंदाज रवी बुंबक एक वर्तकनगर ठाणे तून बिलॉंग करताना पाहायला मिळतो। ठाणे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वन साइड वर्तकनगर हा संघ भरपूर वेळा आरके साहेबांनी मात्र स्पॉन्सरशिप केला होता। जुचंद्र मध्ये पहिला चेंडू यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर ही ताकद आहे रवी बुंबकची। गेम प्लॅनिंग केलं होतं आणि त्याकरता हा चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला गेला जेणेकरून मनगड्याच्या सहाय्याने चेंडूला वळवलं जाईल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक संतोष जाधव थोडीशी सूर्याची प्रखर किरणे आली होती परंतु यावेळेला सुंदर जज केलं गेलं आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। ज्या खेळाडूवर खूप अपेक्षा होती तोच खेळाडू फलकावर 0 अंकित पवार खूप चांगली माहिती या 7 दिवसात अंकित पवार यांनी सुद्धा दिले। त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही। आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ए टू झेड प्रत्येक चेंडू वाईड किती आले नो किती आले विकेट्स किती मिळाल्या ओव्हर किती झाल्या या सर्व काही गोष्टींचे जे आपण पाहतो लेखाजोखा आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला आहे। त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद। चांगले आकडे तज्ञ आहेत। यावेळेला मात्र श्रीचा फटका संतोष जाधव पुन्हा एकदा त्या जेल खाली येतोय आणि या वेळेला श्रीला मिळतोय जीवनदान। 2 धावा जरूर पाहायला मिळतील श्रीने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच पिन्या। आणि या वेळेला मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये कर्दनकाळ ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष असेल। चेंडू फेकून झाले तर एकंदरीत 2 चेंडूचा खेळ झालाय। 2 धावा या फलकावर पाहायला मिळतात। धावांची गती जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। श्री हा खेळाडू मालवणी मालाड इथून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। रवी बुंबक पुन्हा एकदा यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर विरल नायर त्या ठिकाणी वळतात। या सिटीचं वाईड आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 3 धावा। चेंडू फेकून झाले ते 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात। अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन यावेळेला चेंडूला मात्र प्रितेश गरत कलेक्ट करतायत। अक्षय पुढे सरसावला गेला होता परंतु धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर। गेल्या मॅच मध्ये काही जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती अक्षय कासारच्या द्वारे। पुन्हा एकदा रवी बुंबक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ओवेस पठाण या संघाची 4। यावेळेला पाहिलं एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। विजय जाधव यांचा ॲक्युरेट लक्ष पाहायला मिळतं। श्री पुढे निघाले होते आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर। वाय स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह आपण ही टेलिकास्ट पाहू शकतात आणि कव्हरेज करतात वाय स्पोर्टची संपूर्ण टीम। क्या बात आहे जबरदस्त एक्सलंट ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय रवी बुंबक। एक टेनिस क्रिकेट विश्वामधला एक वेगवान मारा करणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खास करून ठाण्यावरून का मला बोलवलं विजय जाधवने त्याचं प्रत्युत्तर या वेळेला देण्यासाठी आपण पाहू शकतात। पंकज पाटील पालनने काय जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि एपीएल मध्ये संकेत देत आहेत की येत्या एपीएल मध्ये आम्ही चांगला खेळ करू।
पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, तेवढा चेंडू स्टॉप केला गेला. तत्पूर्वी एक धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळाले, परंतु धाव काही मिळाली नाही. आणि पहिलं षटक रवी बुंबकच्या नावावर जाईल. अधिराज्य प्रतिबिंब उमटवलं, टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतोय. रवी बुंबकने मात्र यावेळेला दाखवलं की ठाणे एक्सप्रेस, वर्तकनगर एक्सप्रेस मला का ओळखलं जातं. यावेळेला दर्शवत देत असताना 4 धावा फलकावर पाहायला मिळाल्या. व्हेरी वेल बॉलिंग बाय रवी बुंबक. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतो जबरदस्त सामना. ओवेस पठाण, पंकज पाटील पालन या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याला जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. अनेक विकेट हॅट्रिक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अवॉर्ड सन्मानित केले गेले आणि मॅन ऑफ द सिरीज, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा. पहिलं षटक कंप्लीट झालं. फलंदाज श्री आपल्याला पाहायला मिळतो आणि अभिषेक विश्वकर्मा. अप्रतिम ही लेंथ लाईन, बेस्ट अँड बेटर, ज्या वेळेला उंचीचा फायदा मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सुपर हळूवारपणे मात्र येत असताना आणि काय खांद्याच्या जोरावर एफर्ट या ठिकाणी घेतले जात आहेत. सुपर लेंथ लाईन आणि त्या कारणास्तव विनर संघातून सुद्धा खेळला गेला. कित्येक वर्ष आपण पाहिलं पंकज पाटील पालन यांना. एका साईडला विजय जाधव सुंदर लीड करत असताना कॅप्टनशिपच्या भूमिकेत. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वळालेत फेकीपर्यंत या वेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील का. आणि विश्वनाथ जाधव कव्हरसाठी आले होते. सुंदर बॅकअप मिळाला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत अभिषेक विश्वकर्मा गॉन. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. व्यासपीठावर फखरुद्दीन मलबारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राजू मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. नेहमीच गोकिवरे संघाला पाठिंबा देण्यासाठी ते कुठेही स्पर्धा असली तर राजू मोरे साहेब पोहोचत असतात आणि त्यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुपर ही ताकद आहे टेम्बोडा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5. चेंडू फेकून झाले ते 3. सुपर बॉलिंग काय बन्नाट फॉर्मामध्ये मात्र पाहायला मिळतो. पंकज पाटील पालन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. ऑन साईडला इनफिल्डच्या वरून जरूर खेळलं गेलंय. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांकरता चौकार येतोय श्रीच्या बॅटमधून. एक सुंदर खणखणीत चौकार. नवव्या धावसंख्येवर ओवेस पठाण या संघाची मुफास क्रिकेट क्लब प्रेझेंट करत असताना वसीफाडा चषक 2022 आपण पाहतोय. मुदस्सीरबाई आमच्या आज बाजूला आहेत. खरोखर सकाळपासून मात्र ही व्यक्ती सातत्याने पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला चेंडू. 1 बाउन्स, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 13 रन्स. चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा पंकज पाटील पालन. यावेळेला लेंथ थोडीशी बिखरली गेली. 2 चौकार आल्यानंतर कोणत्याही गोलंदाजाला ते 2 चौकार आवडणार नाहीत, परंतु तुमची लेंथ लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि पंकज पाटील पालन कित्येक वेळा मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपली उत्तम दर्जाची कामगिरी कौशल्य त्यांनी दाखवलंय. तर श्रीचं यावेळेला कौतुक करेन. पिण्याने झेल सोडल्यानंतर मात्र हे 2 चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळतात, कारण एक जीवनदान मिळालं होतं. हा वेळेला काय बाउन्स पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र यावेळेला वाईटच्या इशाऱ्याने सरळ चेंडू निघून जाईल.
4+1. आर्ग्युमेंट करू नका. अंपायर विथ नो आर्ग्युमेंट. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चेंडू मात्र यावेळेला हेमंत ठाकूर दर्शवत असताना की थोडंसं लेंथच्या बाहेर असल्या कारणाने यावेळेला या सिटीचा 4 रन 4+1 या 5 धावा आपल्याला पाहायला मिळताना आपण पाहू शकतात. आणि जेव्हा पंचांना मात्र डाऊटफुल वाटेल तेव्हाच पंच रिव्ह्यू देतील. मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. चला पंचांचा यावेळेला आपण पाहतोय पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. सिटीचं वाईट यस थर्ड अंपायरची मागणी जरूर केली गेली. हेलो विजय भाई, आपको ये मैच खेलना है. अंपायर ने व्हाइट बॉल दिया है, इसका कोई रिव्यू नहीं है. रिव्यू नहीं है, व्हाइट पे रिव्यू नहीं है. व्हाइट पे नहीं, सिर्फ नो बॉल के लिए रिव्यू है. अंपायर का फैसला आखिरी फैसला है, आपको उसका खेलना है. मैच को चालू करना है. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. वाईट वर रिव्ह्यू यावेळेला नाहीये. मात्र आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा. चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. श्री एका साईडला आपण पाहू शकतात आणि सौरभ या ठिकाणी आपण पाहू शकतात. चला नो मीटिंग नो टाइम. थोडस बाउन्स जास्तीत जास्त मिळाला आणि सरळ चेंडू चेतन पाटील यावेळेला आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतात. खूपच लेंथ बाहेर होते आणि त्याच कारणास्तव मात्र पंचांनी मात्र यावेळेला वाईट चा इशारा दिला होता. यावेळेला बाउन्स आपण पाहू शकतायत. पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना विरल नायर यस इट इज अ वाईट. अनपेक्षित बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 1 ने ऍड होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 धावा. तर पंकज पाटील पालन यावेळेला आपण पाहतो थोडीशी दिशाहीन मारे केले गेलेत. एफर्ट जास्त घेतले गेलेत आणि यावेळेला खांद्याच्या जोरावर एक्स्ट्रा यावेळेला आपण पाहू शकता धावा येत असताना आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ओवेस पठाण या संघाची 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून सुरेख क्लास टायमिंग. सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. यस इट इज अ 4 रन. गुड शॉट बाय श्री. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आणि 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तर सध्या पाण्याची व्यवस्था करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 रन्स 12च्या सरासरीने. सध्याचा रिस्पेक्ट सुद्धा केला रवी बुंबकने. तर धावसंख्या 24 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज रवी बुंबक गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन ही स्पेशालिटी आहे रवी मुंबकची. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करणं.
जे ग्रामीण भागातील खेळाडू पाहतायत ही स्पर्धा मात्र अशा खेळाडूंकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. कारण जेव्हा तुम्ही गोलंदाजीला येता त्यावेळेला स्टंप उडवण्याच्या नादामध्ये असता आणि तिथे मार मिळतो. परंतु तुम्ही जर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला सातत्याने गोलंदाजी करतील तर कदाचित त्याचं बेनिफिट मिळेल. यावेळेला क्रितेश गरत मॅन फ्रॉम बिरवाडी कोणतीही चुकी करणार नाहीये आणि यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत मिस्टर तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 धावा 24 रन 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आता 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 24 राज गोटनकर. पाहायचं काय या सामन्यामध्ये आक्रमकता दाखवेल कारण उत्कृष्ट खेळा मात्र राज गोटनकरच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून क्रिकेटच्या इतिहासामध्ये चालत नाही. तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल यावेळेला दाखवावं लागतं. रवी बुंबक एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तिसरा चेंडू घेऊन येईल श्रीला. यावेळेला आपण पाहतोय चेंडूला मात्र रोखलं गेलंय. गुड फिल्डिंग. शरीराचा वेध घेतला गेला होता. शोल्डरला जाऊन चेंडू आदळला गेला होता. बॅटची एज आणि त्यानंतर शोल्डरवर मात्र चेंडू जाऊन आदळला गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. ओवेस पठाण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला विपुल 11 वाडा. मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु यश मिळेल की नाही यावेळेला संतोष जाधव पुन्हा एकदा तीच चुकी करतायत. आज मात्र संतोष जाधवचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे मात्र खचलं गेलंय आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 28 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झाले ते चार चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा या फलकावर पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना ओवेस पठाण हा संघ पाहायला मिळतोय. संतोष जाधव या ठिकाणी फेरबदल केला गेलाय आणि चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतो 4 फेकून झालेत. स्लिप पॉइंटला आणलं गेलंय आणि एक क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहू शकतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा रवी बुंबक टू श्रीला मात्र यावेळेला एक जीवनदान. राज गोटणकरला एक जीवनदान आणि जणू काही नशिबाशी मैत्री केले असं दृश्य पाहायला मिळतं. अप्रतिम ऑन साईडला सुरेख पद्धतीने बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना युवराज मात्र पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते मॅन फ्रॉम तेसे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 29 धावा 29. चेंडू फेकून झाले ते 5. विश्वनाथ जाधव एका साईडला क्रितेश गरत लॉंग ऑफ लॉंग ऑनला. मिड ऑनला युवराज डुकले याला आपण पाहतो. मुसाफिरला आपण पाहू शकतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्या बात आहे. जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज अर्थातच ब्रँड ऑफ ठाणे रवी बुंबक वर्तकनगर. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. पहिल्या षटकामध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पंकज पाटीलने 20 धावा खर्च केल्यानंतर त्या धावांचं जे वादळ होतं ते शांत करण्याचं काम केलं रवी बुंबकने आणि फक्त 5 धावा खर्च करून 2 षटक मात्र फेकले गेले. तर त्यामध्ये 9 धावा आणि 2 गडी बाद. अप्रतिम आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. 29 धावा फलकावर 29 रन 3 ओव्हर के बाद स्कोर 29. संतोष जाधव पिन्या 29 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता 3 षटकांचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर येताना श्री एका साईडला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. सरळ बॅटने जरूर खेळला गेला. विश्वनाथ कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना मॅग्निफिसंट कॅच बाय विशू. फलंदाज
29 नवीन फलंदाज मिस्टर प्रणय कोळी यावेळेला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29 धावा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र यावेळेला विश्वनाथ जाधव झेल करवी या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर श्री. आता मात्र यावेळेला नवीन फलंदाज प्रणय कोळीवर पूर्णपणे दारोमदार आहे. संतोष जाधव पिण्या पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पंकज पाटील पालन आपण पाहू शकतायत. आसिफ शेख त्यानंतर अक्षय कासारला आपण पाहतोय. मिड ऑफला काय जबरदस्त फटकेबाजी केली होती. रवी बुंबक आपण पाहू शकतायत. त्यानंतर प्रितेश गरत आपण पाहतो. लॉंग ऑफ लॉंगांकडे विश्वनाथ जाधव, युवराज टुकले, मुसावीर पाहायला मिळतोय आणि चेतन पाटील. यावेळेला प्रणयचा हा फटका रवी बुंबक तिथपर्यंत पोहोचेल का पाहायचं आहे. तर नाही. सेफ झोन मध्ये अक्षय मात्र यावेळेला पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 धावा, 31 रन्स. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ओवेस पठाण हा संघ पाहायला मिळतोय. आसिफ बाईने मात्र यावेळेला स्पॉन्सरशिप केलं आहे या संघाला आणि खुश असतील आतापर्यंत त्यांच्या कामगिरीवर. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सरळ बॅटने बॅक टू द बॉलर चेंडू निघून येतोय. क्रितेश गरत पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा, 32 रन. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर वाय स्पोर्टच्या माध्यमातून 50,000 व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळाले. प्लेबॅक्स अप्रतिम. खूप चांगल्या प्रकारचं मात्र व्ह्यूवर्स वाढताना. आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. टप्पा पड्यानंतर चेंडू निघून जातोय खूपच बाहेर. वाईटचा इशारा या ठिकाणी पंच देत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 रन्स, 33 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पिण्या पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंकज पाटील पालनकडे मात्र चेंडू विसावला गेलाय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. चेंडू फेकून झाले 4 चौथ्या षटकातील. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर राज कुटणकर गॉन. तर 4 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ओवेस पठाण या संघाची एकंदरीत 33 रन्स, 33 धावा. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा. पहिल्या दिवसात काय अप्रतिम आपण पाहिलं. 3 दिवस पहिले वसई फाटा प्रीमियर लीग आपण हाताळली. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ निघून जातोय. गौरंगला मात्र हा चेंडू मात्र यावेळेला पूर्णपणे बीट करतोय. गौरंगला असं वाटलं अधून टाकण्याचा प्रयत्न होईल, बाउन्स होईल आणि त्यासाठी मी पूल खेळण्यासाठी तत्पर असेन परंतु चेंडू ऑफ्टमच्या बाहेर सरळ निघून जातोय. विजय जाधवच्या हातामध्ये निर्धाव. डॉट चेंडू होते. 5 चेंडूचा खेळ झालाय चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. यावेळेला सरळ बॅटने गौरंगने जरूर खेळला गेलाय परंतु विशू सारखा एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि कोणतीही चुकी करत नाहीये गौरंग. बॅक टू द पॅव्हिलियन. 4 षटक आणि कंप्लीट झाला होत असताना यावेळेला आपण पाहू शकतायत 6 गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा, 33. लॉस ऑफ 6 विकेट ओवेस पठाण टीम. वसई फाटा प्रीमियर लीग 3 दिवस आपण गेली पाहिलीत आणि त्यानंतर हायवे गट आपण पाहिला परंतु उद्याच्या दिवसात पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. पठाण चॅलेंजर्स वर्सेस SM स्टार या 2 संघांमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य. सलमान खान उद्यासाठी मात्र सकाळची वाट पाहतील आणि उद्याच्या दिवसात
जबरदस्त आपण पाहू शकाल एक चांगला सामना पाहायला मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 33 धावा, 4 षटकं एकंदरीत कंप्लीट झाले. हायवे गटमधून युवराज 11 वाली संघ पुढे आला आणि मुफाज 11 वसीफाटा हा संघ आपण पाहतो. दुसरा दिवस एनसीसी नारंगी आणि एका साईडला स्वयं 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. पुलचा फटका युवराज कडे मात्र चेंडू यावेळेला विसावला गेलाय. गुड कॅच. फलंदाज बाद होताना 7वा हादरा यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. आणि तिसऱ्या दिवसातला आपण पाहिला तर भातवड हा संघ पुढे आला. तो 33 धावा या फलकावर वसीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिली सफलता प्राप्त करत असताना विश्वनाथ जाधव या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ धानिव. अप्रतिम गुड शॉट. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. परफेक्ट टेक्निकली साऊंड सिस्टम यावेळेला पाहायला मिळाली. स्ट्रेट ड्राईव्ह गुड शॉट. सुपर टायमिंग. अप्रतिम नेत्र दीपक फटका होता. यावेळेला हुकचा फटका, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. चेतन पाटील चेंडूचा पाठलाग करेपर्यंत फाईन लेगला चेंडू क्लिअर होतोय. चेंडू सीमारेषा वन रन्स ऑन द बोर्ड लागला. आता 3 चेंडूचा खेळ झाला. बॅक टू बॅक 2 चौकार येतात प्रणय कोहलीच्या बॅटमधून. एक स्ट्रेट ड्राईव्ह काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. सौंदर्यपूर्ण फटका होता. ग्लोरियस शॉट आणि तदनंतर फुलचा फटका खेळण्यासाठी या वेळेला मात्र मिस टायमिंग झाला. आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. विजय जाधव पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव लेग बाईच्या स्वरूपात मिस्टर विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना ओवेस पठाण यावेळेला आपण पाहू शकता 42च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. एकंदरीत शेवटचे 2 चेंडू विश्वनाथ जाधवच्या हातखंडामधून पुन्हा एकदा धानिव एक्सप्रेस स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वसीम मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 1 धावेवर सॅटिस्फाईड राहतोय. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 43 रन्स 43 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. खूप चांगला क्रिकेट, टेनिस क्रिकेट. असं वाटलं नव्हतं की एवढा क्रेज येईल या टेनिस चेंडूला परंतु 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलं. आणि एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की नशेमध्ये बधीर होतात प्रत्येक खेळाडू. आपण सातत्याने पाहिले. अप्रतिम ऑन साईडला हा चेंडू मात्र निघून जाईल. युवराज टुकले पुढे सरसावतोय. 1 2 3 आणि शेवटच्या मोमेंटला या वेळेला सुंदर कव्हर केलं गेलं आणि अप्रतिम फलंदाज कलेक्ट केला चेंडू. एकच 40 धावांचं लक्ष. 45 रन्स टू विन असतील 30 चेंडूंमध्ये. 30 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा हे सामन्याचं समीकरण.
माझ्यामुळे संघ नाहीये तर संघामुळे मी आहे आज. ही खूप महत्वाची उपलब्धी पाहायला मिळते. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. दोन संघांमध्ये सुंदर सामना पाहायला मिळतोय. विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल कम्प्लीट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. मुफास क्रिकेट क्लब हे नाव नाहीये तर ब्रँड तयार झालंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पहिला चेंडू ह्या वेळेला आपण पाहतोय यष्ट्यांच्या जवळून चेंडू. हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. काय आज रोहित कश्यपने काही जबरदस्त गोलंदाजी केले. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. सटीक गे यावेळेला लेंथ लाईन अचूक टप्प्यावर भेदक मारा. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. अप्रतिम. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन आणि विजय जाधव सारख्या फलंदाजाला बीट करणं अगदी योग्य होप्स वाढवण्यासारखं आहे. गेल्या मॅच मध्ये विचार केला तर 1 षटक 1 धाव आणि 2 गडी बाद केले होते. काय कमालीची गोलंदाजी केली होती. ते सातत्य यावेळेला आपण पाहू शकता. तो क्लास आहे, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. ऑफ साईडला मात्र यावेळेला आपण पाहू शकता चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर रोहित कश्यप. जरी टोटल कमी असली तरी सुद्धा माझ्याकडे ते एक चांगल्या प्रकारचं कौशल्य आहे. माझ्याकडे बीट करण्याची क्षमता आहे चांगल्या चांगल्या फलंदाजांना. विश्वनाथ रोहिदास जाधव, आज रोहिदास जाधव साहेब सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी मात्र समोर बसलेत. ऑफ साईडला क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळते. ही ताकद नजाकत ही ओळख आहे. चौकार. गुड शॉट. 4 धावा. म्युझिक बजा. उलटॉ चेंडूला या वेळेला सुरेख पद्धतीने खेळलं गेलं. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रतिम आणि आपल्या वडिलांच्या स्वागतासाठी. क्या बात आहे. हे कधी कधी आपल्याला फक्त मोके पाहायला मिळतात आणि अजित पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच रोहिदासजी जाधव त्या ठिकाणी त्यांच्या पिताश्रींच्या स्वागतासाठी. क्या बात आहे. चौकार. विजय जाधव आणि ते सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. धावसंख्या 9 या धावसंख्येवर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा. चांगली सरासरी आहे. नो डाऊट 45 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये विशूच्या बॅट मधून 2 खणखणीत चौकार पाहायला मिळाले आणि तदनंतर पहिल्या षटकामध्ये मात्र जे प्रेशर होतं 3 चेंडूवर ते 3 शेवटच्या चेंडूवर मात्र प्रेशर रिलीज केलं गेलं. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मुफास क्रिकेट क्लब ही स्पर्धा पाहतोय. वसेफाडा चषक 2022. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा वसेफाडा चषक 2022. संख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 24 चेंडू आणि 36 धावा. हे सामन्याचं समीकरण विपुल 11 वाडा संघाला विजयासाठी. आज विपुल पाटील मॅचचा आनंद घेत असतील तर खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केले. विपुल पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट ऑफ लेन चेंडू देतील तर विजय जाधव सोडणार नाहीये. सरळ प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 धावा. गुड शॉट. बऱ्याच वेळेनंतर विजय जाधवच्या बॅटमधून एक षटकार येते. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 15 धावा. 23 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुण्याच्या एकदा गोलंदाज अभिषेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. वसीम मात्र पुढे सरसावतायत ऍज अ विकेट किपर, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 16 धावा. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. आजच्या दिवसात भुवनेश्वर कुमार या खेळाडूचा आपण जन्मदिवस पाहिला असेल.
त्यांनी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 0वर बाद केलं होतं आणि तिथून त्याची तारीफ सुरू झाली आणि त्यांनी पदार्पण केलं पाकिस्तान संघाबरोबर. यावेळेला हुकचा फटका सुरेख पद्धतीने टायमिंग सहित, मात्र यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. चौकार धावसंख्येवर 21 चेंडू आणि 25 धावा विपुल 11 वाडा संघाला विजयासाठी. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट इनटू द गॅप मध्ये राज गोटणकरला बीट करून चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार. गुड शॉट बाय विशू. सुपर. चार चेंडूवर खणखणी षटकार, सिंगल आणि 2 चौकार पाहायला मिळतात. अभिषेकची लेंथ लाईन ज्यासाठी ओळखला जातो ती लेंथ लाईन आज मिळत नाहीये. इथे जर विकेट मिळते तर कदाचित प्रेशराइज होईल संघ, परंतु विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला जागा बनवली, रूम दिला, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मात्र रोहित कश्यप चेंडूला रोखतायत. तत्पूर्वी 2 धावा आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाईल. 3 धावा येत आहेत. या तिहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय विपुल 11 वाडा संघ. एकंदरीत 27 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 19 आणि 19 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धावांचं 18 धावांचं लक्ष असेल. 19 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे विपुल 11 वाडा संघाला विजयासाठी. ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झाला होता. चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये एकंदरीत 14च्या सरासरीने 28 धावा. विजयासाठी चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 17 धावा. 18 गेंदे शेष और 17 रन की जरूरत. या ऐकूया एक धावांची गती 28 धावा. 28 18 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विजय जाधव एका साईडला सेट फलंदाज. विशूची बॅट आतापर्यंत तळपले 4 चौकार त्याच्या बॅटमधून 19 धावांची खेळी करतोय. तर विजय जाधव 9 धावांची खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 28 धावा फलकावर. पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला थारा नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. वेलकम. फलकावर एकंदरीत 32 धावा विजयासाठी. 17 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता आणि विरल नायर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 33 रन्स 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रणय कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय आमच्या कॅमेरामॅन एंड कडून. ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झालाय. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल 2 बाउन्सने 4 धावा आणि जवळजवळ या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर आता मात्र पाहायला मिळतो संघ. 37 धावा 37. ऑन साईडला फटका चांगला. यावेळेला चेंडू क्लिअर होईल. 6 धावा येत आहेत आणि 6 धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर 43. विजयासाठी फक्त 2 धावांचं यावेळेला आपण पाहू शकाल लक्ष. विजय जाधवची बॅट तळपताना. मात्र रोहित त्या झील खाली येईल का पाहायचं आहे आणि 1 धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे, मात्र स्टायलिश फिनिश करण्याच्या प्रयत्नात असेल विशू. स्कोर इज लेवल. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली 44 आणि हळूहळू मात्र आज ओपन गटातून आपण पाहू शकता आज तानाजी दायगुडे यांनी सुद्धा मात्र उपस्थिती नोंदवली, मॅचचा आनंद घेतला आणि जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. विपुल 11 वाडा संघ मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम आजच्या दिवसातला पहिल्या दिवसापासून सांगत आलोय की आयकॉन प्लेयर जे आहेत ते एका वेग संघातून फॉर्मॅट मध्ये, ते मात्र जे संघ विजय झाले ती 3 आयकॉन प्लेयर जरूर घेतील हे आपण सातत्याने पाहिलंय. तर जरूर यावेळेला ओवेस पठाण संघाच्या खेळाडूंचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, जयनेश पटेल अँड ऑल टीमचं, की चांगला खेळ मात्र तुम्ही सुद्धा केला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद. राकेश सावंत आज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळाले. खास करून या ठिकाणी विजयी श्री खेचून आणला गेला. सुपर्ब मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तर विजयी संघाचं यावेळेला नक्कीच अभिनंदन असेल आणि आजच्या दिवसातून आजचा हा दिवस समाप्त झाला असं जाहीर करून प्रमोद शेडगे, अक्षय पांडव तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.